नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. हा झाला ज्ञानोबारांचा विषय. मी तुम्हाला पहिल्या दिवशी 3 जोड्या सांगितल्या होत्या, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबाराय, संजय आणि धृतराष्ट्र. आणि हा आज साम्राज्य ह्या दोघांचं आहे. माऊलीचा तर तुम्ही अधिकार बघितला. आणि मी खूप कमी बोलतोय तुम्हाला. गीतेमध्ये जे तत्वज्ञान आलेलं आहे, अनुभवामृतमध्ये लिहित असताना ज्ञानोबा इतकं सुंदर बोलतात. माझी सगळ्यांना विनंती आहे, कुठल्याही दर्शनकाराबरोबर, शास्त्रकाराबरोबर, देवी देवतेबरोबर ज्ञानोबारांची तुलना करू नका. गाढव ठराव. अनुभवामृतमध्ये असं लिहिलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, बरं, मी फक्त 2च लोकांना माझ्या अगोदरचा श्रेष्ठ मानतो. एक भगवान विष्णू आहेत आणि एक भगवान शंकर आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, बरं, विश्वास ठेवा, हे 2च माझ्या अगोदरचे आहेत. त्यांना विचारलं, असं का तुम्ही म्हणतात? काही नाही, माझ्या अगोदर आलेले आहेत म्हणून त्यांनी मी सांगतो ते सांगतात. म्हणजे भगवान विष्णू गीतेमध्ये आणि भगवान शंकर शिवसूत्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते माझ्या अगोदर असल्यामुळं ते सांगतात. नाहीतर त्यांनी जर सांगितलं नसतं ना तर मी सांगितलं असतं. एवढा माझा अधिकार आहे. काय ज्ञानोबारांची भाषा आहे तुमचाच. अनुभवामृत मधली ओवे पहा. शिवे की श्रीवल्लभे, शिवे की श्रीवल्लभे, बोलिले येण्याची लोभे, मानो तेही लाभे न बोलताही. ते न बोलता त्यांनी जर सांगितलं नसतं तर मी सांगितलं असतं. एवढा माझा अधिकार आहे. म्हणून अनंत जन्मीचं पुण्य आहे की भगवान श्री ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये आपल्याला बसायला मिळालं. पारायण का होईना, ज्ञानोबारांच्या शब्दांच्या पारायणाच्या रूपाने एक प्रदक्षिणा होते ज्ञानेश्वरीला. अर्थ आज कळत नसेल पण कधी ना कधीतरी आपली माऊली आपल्यावर कृपा करेल, ही विश्वास, ही श्रद्धा आपल्या मनामध्ये आहे. दुर्भाग्य फक्त एवढंच असतं, कुठल्याही मुलाला आईशिवाय भागत नाही आणि आईपेक्षा तो दुसऱ्याला बुद्धिमान मानतो. हे त्या मुलाचं दुर्भाग्य आहे. आपण ज्ञानोबारांच्या नावाने जगतो आणि इतरांना श्रेष्ठ मानतो, हे आपला मूर्खपण आहे. आपल्या आईचं वैभव आपल्याला कळालेलं नाही. आणि 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या बाबतीमध्ये भगवंत हेच बोलतो, अर्जुना, तू जरी माझ्या जवळ असलास ना तरी मी कोण हे तुला कळणार नाही. हे 10व्या अध्यायाची फार सुरुवात आहे. मग अर्जुनाने विचारलं, मला कळणार नाही तर बाकीच्यांना? न मे विदुस्तुरगणा, देव, दानव, ब्रह्मदेव यांना मी कळणार नाही. तुला तर कळतच नाही पण यांना पण कळणार नाही. का? खूप सुंदर सांगितलेलं आहे. पोटामध्ये जो गर्भ आहे त्या गर्भाने ठरवलं आपल्या आईचं वय किती आहे हे पाहायचंय. त्याला कुठला मार्ग आहे जगामध्ये? काय ज्ञानोबारांची उपमा आहेत. पोटातल्या गर्भाने ठरवलं आपल्या आईचं वय पाहावं, वय कळणार नाहीत. तसं सगळे माणसं माझ्या उदरामध्ये आहेत, मी त्यांना कळणार नाही. अहो, एक एक उपमा जर पाहिल्या, कुठलाही शास्त्रकार, कुठलाही दर्शनकार, साहित्यकार ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी पुढे टिकत नाहीत. ताकदच नाहीत महाराज. ज्ञान इतकी शब्दामध्ये प्रभुत्व आणि आशयामध्ये घनत्व आहे ज्ञानोबारांच्या. मग मी सांगतो तरच कळेल. हा जो 10वा अध्याय आहे ना, या 10व्यामध्ये सुरुवातीचे 2 संगम आहेत. अतिशय गोड संगम आहेत ते. पहिला संगम असा आहे, परमार्थ करत असताना आपल्यावर देवाची कृपा पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, देवाची आपल्यावर कृपा पाहिजे. हा विषय, हा शब्द 10व्या अध्यायामध्ये एवढ्या गहन पद्धतीने भगवंतांनी मांडलाय याचा अंदाज सुद्धा येणार नाहीत. ज्ञानोबा म्हणतात सगळं एखाद्या माणसाजवळ असतं आणि माझी कृपा नसते, काही होऊ शकत नाही जीवनामध्ये.
आणि ही कबुली अर्जुनाच्या मुखातून दिली गेलेली. अर्जुन हा ऋषीपुत्र आहे. काय शब्द, ऋषीपुत्र, व्यासांचा नातू आहे. आणि एखाद्या मोठ्या घरात जर तुम्ही जन्माला आलात ना, तर मोठी माणसं पाहुण्यासारखी त्या घरात येत जात असतात. मग मोठ्या माणसाची पण किंमत राहत नाही. श्रीमंत घरामध्ये एखाद्या मंत्र्याच्या घरात जन्माला आला, 2-4 मुख्यमंत्री रोज येऊन वाट पाहून जात असतात. मग त्या पोराला वाटते मुख्यमंत्री म्हणजे चिल्लरच आहे. मोठ्याच्या घरात जन्माला आलात ना, मग मुख्यमंत्री वाट पाहतात. साहेब भेटतात का? भेटताय, जरा कामात आहे, वाट पाहतो. कोण तुम्ही? मुख्यमंत्री. कुठले? आमके आमके. असं तुम्ही मुख्यमंत्री, दुसरे मुख्यमंत्री, सगळे वाट पाहतात. ते खेळता खेळता पोराला वाटतं मुख्यमंत्री म्हणजे किरकोळ आहे. मुख्यमंत्री म्हणजे हीच अर्जुनाची भूमिका आहे. भारताचा सम्राट, त्यांच्या घरामध्ये जन्म. रोजच साधू संत त्यांच्या घरामध्ये येतात. आणि कोणते साधू येत आहेत हे बोलून दाखवलेले आहेत. असिलो देवलो व्यासस, नारद महर्षी येत आहेत, असित ऋषी येत आहेत, व्यास येत आहेत, आणि सगळेच. आणि देवा हे सगळे आले ना, तुझ्याबद्दल खूप चांगलं सांगायचे. देव असा आहे, कृष्ण असे आहेत, सगळ्याच्या तोंडातून ऐकायचो. आणि नारद जेव्हा आमच्याकडे यायचे ना, देवा तुझं वर्णन गाण्यातून करायचे. त्यांच्याकडे विणा असायचा आणि ते गायचे नारद, आणि तुझं वर्णन करायचे. देवा आमचं दुर्भाग्य पहा कसं आहे, नारदांनी गायलेला राग लक्षात ठेवायचो, पण त्यातलं प्रेम आम्हाला कधी कळालं नाही, त्याचा अर्थ आम्हाला कधी कळाला नाही. आहाच रागांगणेसी मधुरता. काय शब्द गोवी फरस गोड येतं. नारद अध्यात्म गाता. नारद गात नव्हते, अध्यात्म गात होते. नारद अध्यात्म गाता आणि आम्ही ऐकायला बसलेलो असायचे. आहाच, आहाच म्हणजे वरवर, रागांची जी मधुरता आहे ते जे भावे तीच आवडायची आम्हाला. काय गायलंय आज, पण ते अध्यात्म आम्हाला कळत नव्हतं. नारद अखंड जवळाये, तोही ऐसेची वचनी गाये. देवल यायचे, आसित यायचे, आणि देवा कधी कधी तू पण येत होतास आणि तुझ्याबद्दल तू सांगत होतास. पण असं काही पटत नव्हतं की तू कोण आहे, काय आहेस, मोठा आहेस का नाही. पण माझं प्रेम असायचं तुझ्यावर, पण तू कळत नव्हतास. त्यांना विचारलं असं का? काय देवा, सगळंच सांगत असले ना तरी तुझी कृपा नव्हती आजपर्यंत. आणि हा मानवी जीवनातला सगळ्यात मोठा भाग आहे. हा अध्यात्म ऐकत होता अर्जुन. नारद त्यांना समजून सांगत होते, देव सांगत होते समजून. पण भगवंताची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत अध्यात्म कळत नाही. हा 10वा अध्याय. कोणी किती मोठा असेल, ओवीत सांगतो ज्ञानोबरायांची, तैसे शब्द जात आलोडिले. सगळे शब्द, सगळे शास्त्र मुखातून बाहेर पडतायत. शब्द जात आलोडिले सगळं. आणि योगाभ्यास जेवढा असेल तेवढा झालेला आहे समाधीपर्यंतचा. पण जर श्री गुरुची कृपा होत नसेल, सगळं जीवन व्यर्थ होत. याचं मोठं उदाहरण म्हणजे रावणाचं आहे महाराज. काय रावणाचे श्लोक आहेत महाराज, पृथ्वीवर आजपर्यंत कुणी तयार करू शकले नाहीत असे रावणाचे श्लोक आहेत. आपण जसं अलंकापुरी पुण्यभूमी म्हणतो जेवणाच्या अगोदर, तसं पूर्ण भारतातले संन्यासी जेवण संपल्यानंतर रावणाचा श्लोक म्हणून हात धुतात. संन्यासी तर रावणाचा श्लोक म्हणून हात धुतात, त्याच्याशिवाय पंगत उठली जात नाही. कारण की पूर्वी कधीतरी रावण सुद्धा संन्यासी झाला होता. आणि श्लोक महाराज सगळंच एका श्लोकामध्ये.
अशी विशेषता त्या श्लोकांची. ते सांगत नाही मी तुम्हाला आता. तांडव स्तोत्र म्हणून फार प्रसिद्ध आहे. कळण्याचा तर काही प्रश्नच नाहीत. रावणाचे श्लोक आहेत, कळणं फार अवघड आहे. आणि रावण जर कळत नसेल तर माणूस तर कळणं त्याहीपेक्षा दुर्बोध आहे. संत म्हणजे त्यांची भाषा, देवांची भाषा अवघड आहे. आणि ते रावणाचे श्लोक. स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मखांतकम गजांतकांतकांधकम तमम तकांतकम भजे. रावणाचा श्लोक आहे, कळला असेल. नसता सांगितलं तर शास्त्रीलाच येत नाही म्हटले असते. म्हणून म्हटलं सांगून गेलेलं बरं आपलं, म्हणजे पुन्हा डोक्यात काहीतरी घाण नको राहायला. संस्कृतचा वापर कमी याच्याकरता करतो की ज्ञानोबराय आपल्याला महत्वाचे आहेत. मला काही विद्वत्ता थोडीच दाखवायची तिथे. इतके हजारो श्लोक आहेत महाराज. आणि वेगळ्या पद्धती आजपर्यंत पृथ्वीवर रावणासारखे श्लोक तयार करता आले नाहीत. बाकीच्या विद्वत्तेला मोजूच नका तुम्ही. पण गुरुकृपा झालेली नाही. शब्द ज्ञान व्यर्थ गेलं. एका स्त्रीसाठी मरावं लागलं. रावण बरं का, एका स्त्रीसाठी एवढा मोठा विद्वान. मग जर एखादा 2-4 पुस्तकं शिकलेला जर बिघडलं ना तर फार डोक्याला टेन्शन घेऊ नका. माणसाचा काय विचार करतात. ए तो मोहिलेगा दीर्घदर्शी. सोन्याच्या घरात राहणाऱ्या आणि एवढा मोठा अभ्यास केलेला रावणाला, कारण की शब्द आहेत देवाची कृपाने. महाराज पण देवाची कृपा झाली असं एखादं उदाहरण द्या. मग तुकोबाराय कोण आहेत? कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते? कुठल्या पंडितांनी त्यांना शिकवलं? त्याच्या अभंगाची कोणाची बरोबरी होऊ शकते का? आणि सगळे शब्द म्हणजे अप्रतिम अमृतातले शब्द. समचरण दृष्टी विटेवरी तेथे माझे हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ. मी या 2 संतांचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. हे किती मोठे आहेत हा भाग सोडून द्या. ज्ञानोबाराय आणि तुकोबारायचं वैशिष्ट्य सांगतो. आपण जर एखाद्या ठिकाणी राहत असलो ना, गल्ली बोळामध्ये, गावामध्ये, आणि गावकऱ्यांनी मिळून जर त्रास दिला ना तर लगेच गाव बदलून टाकतो. काश्मीरच्या लोकांना निर्वासित व्हावं लागलं आतंकवादीच्या भीतीने. 700 वर्षापूर्वी आणि तुकोबारायांच्या काळात 400 वर्षापूर्वी सगळ्या आळंदीकरांनी त्रास दिला ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांनी आळंदी सोडली नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक. तुकोबारायांना त्रास दिला, गाथा बुडवला, देहू सोडलं नाही. आणि कृपेचं सामर्थ्य एवढं, ज्यांनी त्रास दिला तेच आज आरती करतात. ज्यांनी त्रास दिला ज्ञानोबारायांना आज त्याच गावामध्ये त्यांची आरती होते. याचं नाव आहे कृपा. देहू आहे. देहूतलेच लोक स्वाभिमानाने म्हणतात आम्ही तुकोबारायांच्या वंशातले. गाथा बुडवताना कुठं गेला होता? ही कृपा आहे. जिथे त्रास होतो ना तेच लोक तुमची आरती करतात. हा तुमचा विजय आहे. हे सामान्य लोकांना कळत नाही. आज वैरी आहात, उद्या तुम्ही त्यांचे भक्त व्हाल. ही ताकद आहे भगवंताच्या कृपेची. 9 अध्याय ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा तू सगळं सांगत होतास. स्वयंचैव ब्रवीषि. स्वयं सुद्धा बोलत होतास, सगळे संत बोलत होते, पण मला ज्ञानेश्वरी कळतच नव्हती, गीता कळतच नव्हती. का? तुझी कृपा नाही देवा. तू माझ्यावर आशीर्वाद दिला नव्हता, माझ्यावर कृपा केली नव्हतीस. म्हणून पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये अभ्यास करून पहा, कृपेला महत्व आहे. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी. ही कृपा आहे. सगळ्या साधू संतांचे अभंग आहेत या पद्धतीचे. म्हणून कृपेला फार महत्व आहे. अर्जुन म्हणतो, देवा सगळं मला कळतं, तू बोलतो ते सुद्धा मला कळतं, पण कृपा नसल्यामुळे समजत नव्हतं. कळतं आणि समजत नव्हतं.
पण आता तूच मला सांग, तुझी कोणत्या कोणत्या रूपाने मी पूजा करू. काय शब्द आहे बघा. केशु केशुच भावेषु चिंत्योसी. कुठल्या दृष्टीनं तुझं चिंतन करावं. मी तुझ्या कुठल्या कुठल्या रूपाने मी चिंतन करावं. भगवंत म्हणतात, काय प्रश्न विचारतोस. हंत ते कथयिष्यामि. काय सांगू मी किती मोठा आहे, माझ्या तोंडाने काय सांगू. पण आता तू प्रश्न विचारलायस तर मी सांगतो तुला. आणि मग विभूती योग सांगायला सुरुवात केली भगवंतानी. 75 विभूती आहेत, आपल्या सगळ्याला कल्पना आहे. आणि त्यातलं एकच सूत्र सांगून जातो 10व्या अध्यायातलं, दान यश अपकीर्ती. हे भगवंताची दया आहे. आपल्याला जर अपयश आलं ना, ही भगवंताची कृपा असते. हा 10वा अध्याय आपल्याला शिकवतो. अपकीर्ती. ज्यावेळेस तुकोबारांचा गाथा बुडवला गेला, महाराज तुकोबाराबद्दल वाईट वाईट बोललं गेलं, ती अपकीर्ती होती. भगवंत म्हणतात मजपासुनी. दान देण्याची वृत्ती महाराज सर्वसामान्याची नाही आहेत. भाषण करतील, विद्वान होतील. दाता भवती वा नवा. खिशातून पैसा खर्च करून समाजावर उपकार करणारा माणूस या जगात भगवंताच्या कृपेशिवाय होत नाही. यश सफलता मिळत नाहीत. आणि भगवंताचे जे विशेष गुण आहेत ना, कीर्तिश्री वाक्चदारी नाम, ह्या ज्या 9 विभूती आहेत, ह्या भगवंताच्या स्वतःच्या आहेत. भगवंत दान करत असतात. कीर्ती प्रचारानं होतो ती प्रसिद्धी, देव देतो ती कीर्ती. माणसं करतात ती प्रसिद्धी, देव देतो ती कीर्ती. आणि या जगामध्ये कीर्तीचं वर्णन असं आलेलं आहे, कीर्ती रेखा पतिव्रता. कीर्ती पतिव्रता आहे. ज्याची आहे त्याचीच राहते. लक्ष्मी जाते. बापानं कमवलेली संपत्ती मुलाकडे जाते, मुलाची संपत्ती नातूकडे जाते. पण शिवाजी महाराजांची कीर्ती संभाजी महाराजांना येत नाही. कर्णाची कीर्ती कर्णाच्या मुलाला येत नाहीत. कृष्णाची कीर्ती कृष्णाच्या मुलाला येत. ज्ञानोबा यांची कीर्ती दुसऱ्यांना येत नाही. कीर्ती रेखा पतिव्रता, ही पतिव्रता असते. कोणी कितीही प्रयत्न केला तर ही भगवंताने दिलेली कीर्ती असते. कीर्ती, श्री, वैभव. काही काही माणसं अशा असतात, मला दिवसभर खर्च करतात तरी संपत नाही. श्री, हातात लक्ष्मी असते त्यांच्या, आणि तो भगवंताचा आशीर्वाद असतो. उधळपट्टी असते, कमीच पडत नाहीत. आणि काही माणसाकडे इतकी संपत्ती आहेत, खर्च करायला ठिकाणा सापडत नाही. काही काही श्रीमंत माणसं फाटलेल्या धोत्रात बघितलीत मी. एक महाराज आहेत, आपण सगळेच महाराज मंडळी आहात, पण सगळ्यात जास्त सध्या मार्केट रेट चालू आहे त्याचा, जास्त पैसे मिळतात. मी त्याला विचारलं, अरे कपडे असे घालतोस, पैसे इतके तुझ्याकडे आहेत, महिन्याची कमाई तुझी एवढी मोठी आहे, काय करणार आहेस तू, कोणाकरता ठेवतो. म्हणे महाराज सगळ्यांना मुलं बाळा असतात, मला तरी पैशाशिवाय कोण आहे. आणि ही लोक पैशाशिवाय कोण नाही म्हणणारे लोकांना सांगतात, मागे पुढे उभा राहे तुमच्या, आमच्याजवळ पैसा आहे. श्री, संपत्ती मिळाली पाहिजे. वाक, बोलणं. स्वतंत्र प्रकरणे अनुभवामृतमध्ये बोलण्यावर बरं का. काही काहींचं बोलणं असं असतं ना, काहीच बोलत नसतात तरी ऐकावं असं वाटतं. काहीच बोलत नसतात, विशेष ऐकावं असं वाटतं. काही वेदाचा अभ्यास करून सांगतात, काही तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास करून सांगतात, काही सिद्धांत सांगतात, कानावर दगड आपटले असे वाटतात. इतकं चांगलं सांगून सुद्धा पळून जावं असं वाटतं. म्हणजे माझा अनुभव सांगतो बरं का. काही काही वक्ते मी असे बघितले की सखोल अभ्यास. एक तर एवढा मोठा विद्वान होता की मला 5 मिनिटं सुद्धा ऐकू वाटलं नाही. मी उठून गेलो. ते उठून गेल्यामुळं माझ्या गुरुजींना राग आला. सगळे प्रकरण
प्रवचन झाल्यानंतर मला बोलवलं. का उठला म्हणे तू? महाराज जी अच्छा नहीं लगता सुनने में. अरे बड़ा विद्वान है. मैंने हो का? अरे सबसे बड़ा विद्वान है. मैंने कहा होगा महाराज जी, हमने कब मना किया है? क्यों नहीं सुनता फिर? कान बोलते नहीं सुनना. ज्ञानोबारायांनी वाणीचं वर्णन करत असताना, शब्दाचं वर्णन करत असताना खूप गोड शब्द लिहिलेले आहेत. अप्रतिम ओवी, पिकलिया सुखाचा परिमळ. शब्द ऐकताना गोड वाटतील बरं का. पिकलिया सुखाचा परिमळ, निवालिया अमृताचा कल्लोळ. ऐसा कोवळा आणि रसाळ बोल बोलीला. शब्दाचं वर्णन आहे. यातलं काहीच दिसत नाही आपल्याला. सुख कधी पिकले कुणाला माहिती. परिमळ सुगंध आम्ही घेतो, त्या सुगंधाला म्हणजे सुख, सुखाचा सुगंध आणि सुख पिकलेलं. पिकलिया सुखाचा परिमळ. ही जगात उपमा नाही महाराज. अशा 1000 ग्रंथ वाचा, अशी भाषा तुम्हाला कुठं ऐकायला मिळत नाही. अमृता ते पैजा जिंकी हिला म्हणतात. पिकलिया सुखाचा परिमळ, निवालिया अमृताचा कल्लोळ. ऐसा कोवळा आणि रसाळ बोल बोलीला. शब्द कसा आहे? कोवळा आहे आणि पुन्हा तो रसाळ आहे. याला म्हणतात शब्द. असा शब्द बोलण्यासाठी भगवंताची कृपा लागते. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. ईश्वराची कृपा पाहिजे. म्हणून कीर्तिश्री वाक्च नारी नाम. स्मृतीर लक्षात ठेवणं, मेधा, अभ्यास लक्षात राहणं, धृती, धैर्य आणि क्षमा, माफ करणं, हे सगळं ईश्वर देत असतो. ईश्वराच्या ह्या विभूती आहेत. 9व्या अध्यायातलं वैशिष्ट्य. म्हणून कोणाच्या वक्तृत्वावर, कोणाच्या पैशावर, कोणाच्या कीर्तीवर जळू नका. ईश्वराने दिलेलं आहेत अशी मनात भावना ठेवा. जीवनाचं कल्याण होईल याच्यामध्ये. आम्हाला कळतं. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.